आपण गोविंद बल्लाळ देवल, आधी शिक्षक, मग नाट्यलेखन इत्यादी इत्यादी. गोविंदराव, एवढी चांगली शिक्षकाची नोकरी सोडण्याजोगी काय परिस्थिती निर्माण झाली? वरिष्ठांची मतं न पटल्यामुळे मी नोकरी सोडून दिली. आता स्वतंत्रपणे लेखन व्यवसाय करायचे ठरवले आहे. काका, मुंबई पुण्यामध्ये सुशिक्षितांचा कल धार्मिक आणि सामाजिक सुधारणांकडे जात आहे. पुणे वैभव या वर्तमानपत्रामध्ये मी वेळोवेळी या सुधारणांविषयी लिहित असतो. 4 बुके शिकली की सर्वज्ञ झाल्यासारखे वाटते या सुशिक्षितांना. वरिष्ठांशी पटले नाही म्हणजे घरी तीर्थरूपांशी सुद्धा तुमचा वाद असणार. एक गोष्ट लक्षात घ्या गोविंदराव, अक्कल साचून राहिली की तिचं छान खत तयार होतं. मग ते आपल्याच मातीतल्या झाडांच्या उपयोगी येतं. पण तुम्हा 4 बुके शिकलेल्यांची अक्कल लगेच व्हायला लागते. 7 समुद्रापलीकडचे सगळे चांगलेच वाटायला लागते. आणि मग त्यांच्या अकलेचं खत तिकडची झाडे वाढवू लागतं. नाही नाही काका, तसे नाही. तसे नाही तर कसे? आपल्याकडे काय चांगले नाटककार नाहीत, पण तुम्हाला काय तिकडच्या त्या विदेशी बेलपत्राची भुरळ पडली? कोण तो 150 आणा शेकस्पियर, पंत की टिकोजीराव? काका, आम्ही ऐकून होतो की तुम्ही त्या गोऱ्या साहेबांच्या बाजूचे आहात. पण तुमचे विचार मात्र स्वदेशी आहेत. हो, ऐकून आनंद झाला. नाही नाही नाही, तसे गोरे साहेब चांगलेच आहेत. अहो, ते इथे आहेत म्हणून किमान सुधारणा तरी होत आहेत. म्हणजे सुधारणा हवी आहे ना तुम्हाला? निश्चितच. मग मी तर ऐकले आहे की आपण एका 14 वर्षाच्या लहान मुलीचा विवाह 75 वर्षाच्या वृद्ध मर्यादा ओलांडू नका देवल. त्र्यंबकराव साने वयाने आणि मानाने दोन्हीनेही वयस्क आहेत. हो, इथे या खेडेगावात राहून तिथे शहरामध्ये किती कायापालट होतोय याची तुम्हाला कल्पनाही नाही. उमा, दार उघड. एवढा वेळ का लागतो दार उघडायला? उमा, उमे. अरे देवा, हे दोघे काय करतायत इथे? उमा, दार उघड. एवढा वेळ का लागतो दार उघडायला? नाही नाही नाही, यांनी आज जाता कामा नये. आता मलाच काहीतरी करायला हवे. उमा. अहो, ऐकता का जरा? आलो. हा, अगं, ही उमा दार का उघडत नाही? अहो, नाहीच उघडणार ती. का? अहो, कळत कसे नाही तुम्हाला? उमेला अडचण आली आहे. अडचण आली आहे म्हणून दार उघडत नाहीये ती? हो. आता कळले ना? मग झाले तर जावई बापूंना बोलवा ना. पण मला सांग, बयो कशी आत जाते? तुम्हा बायकांना अडचण असते तेव्हा खाणं पिणं दाराबाहेरच ठेवता ना? हो, दाराबाहेरच ठेवतो ना. मग बयो कशी आत गेली? हे काय? हो, उमेचे आज खूप पोट दुखत होते. दारापर्यंत सुद्धा येता नाही येणार असे म्हणत होती ती सकाळी. म्हणून मग मीच बयोला सांगितले की न्याहारी आतच नेऊन दे म्हणून. हे बरे केलेस हो. पण मग बयो? अहो, उमेला स्पर्श नाही करणार ती. ताट ठेवेल आणि येईल बाहेर.
आणि मग मी स्वतः गोमूत्र शिंपडून आंघोळ घालणार आहे तिला. तुम्ही जातीनं लक्ष घाला हो यात. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जावई बापूंना घेऊन जा बघू. हो हो. एक खोटं बोलण्यासाठी किती खोटी बोलावी लागतायत. अशाने जीवच जाईल माझा. का आमच्या जीवावर उठलायस बाबा? आम्ही काय बिघडवलंय तुझं? बघतोयस ना किती लपाछपी करावी लागते तुझ्यासाठी. हे पहा, मला काही हौस नाही तुम्हाला त्रास द्यायची. त्या आजीने आणलं म्हणून आलो. खूप झाले तुमचे उपकार. निघतोच मी. आता काय झाले यास? बयो पाणी पाच त्यास. उमे, आता 3 रात्री तुला इथेच राहावे लागणार आहे. का? सांगते. अशा विचारांचे लोक ठाई ठाई भेटतच असतात. रूढी परंपरांचे जोखड एवढे घट्ट बसले आहे ना मानगुटीवर, की कधी कधी इच्छा असून देखील त्यापासून सुटका करून नाही घेता येत या लोकांना. चालायचेच. सदाशिवराव, तुमची मावशी सांगत होती परचुरेशी सोयरीक जुळली म्हणे. खरे आहे का ते? होय. मग बल्लाळराव परचुरे माझ्या होणाऱ्या बायकोचे आजोबा. अरे वा. क्रांतिकारकांना मदत करीत असत असे ऐकिवात आहे. होय होय, खरे आहेत. कारण पुण्यात असताना एका संघटनेत मी त्यांचे नाव ऐकले. फितुरीने घात केला हो त्यांचा. माझ्या मनीची एक गोष्ट सांगू तुम्हास? हो बोला ना, त्यात संकोच कसला? राहून राहून वाटतंय की मी त्या मुलीशी लग्न करू नये. का बरं? म्हणजे काही खोट आहे का तिच्यात? अहो नाही नाही, उलट तिच्यासारखी सुलक्षणी मुलगी शोधूनही सापडणार नाही. हो, मग अडचण काय? मला वाटते की मी तिच्या योग्यतेचं नाही. आणि असे का बरं वाटते तुम्हाला? गोविंदराव, ती मुलगी अतिशय हुशार आहे. माझ्याशी लग्न होऊन आमच्या घरी आली तर तिची हुशारी वाया जाईल. पण मुंबई पुण्यास गेली तर तिच्यासाठी शिक्षणाची दारे उघडी राहतील आणि तिच्या हुशारीला वाव मिळेल. सदाशिवराव, तुम्हाला तुमच्या होणाऱ्या बायकोविषयी एवढे वाटते यातच सारे आले. अहो, जो पुरुष आपल्या होणाऱ्या बायकोविषयी इतका आदरभाव मनात बाळगून आहे त्याचा संसार चांगलाच होणार. तुमच्या मनीची व्यथा व्यर्थ आहे. त्वरित हा विचार मनातनं काढून टाका. बरे, माझ्या लग्नाबरोबर अजून एक विजोड लग्न ठरले आहे या गावात. विजोड लग्न? वल्लभपंत नावाचे एक वयस्कर गृहस्थ आहेत. बर. ते वयाने अतिशय लहान असलेल्या मुलीबरोबर लग्न करणार आहेत. आणि मुख्य म्हणजे हे लग्न जुळवण्यात पुढाकार घेतलाय माझ्या काका आजोबांनी. असं? खरे तर अशा जरट विवाहाचे ऐकून मन व्यथित होते माझे. उमेश, 3 दिवस त्या माडीवरच्या खोलीत राहावे लागणार आहे. अगो हो ना. वेळ मारून नेण्यासाठी बोलून गेले खरे, पण आता तोंड घशी पडले गो. अहो, काही वेगळे कारण सांगायचे ना. अगो, तोवर हे आज शिरले असते म्हणजे. भीतीपोटी जे सुचले ते बोलून गेले पटकन. पण आता काय करायचे? अगो बाई, आईस विचारले असते, पण ती जाऊन बसली आहे ते दामल्यांकडे. त्यात कीर्तन सुरू आहे म्हटल्यावर रात्री यायलाही उशीर होणार 30. नाही नाही नाही, मी उमेला त्या परक्या पुरुषाबरोबर नाही राहू द्यायची. मी असे करते, हे वामकुक्षी घेत असताना मीच जाते वरच्या खोलीत आणि त्याला विनंती करते, बाबा रे, तू तुझी दुसरी कुठेतरी सोय बघ. आता आमचा अंत नको पाहूस. हो हो, असेच सांगायला हवे. हो. हे पहा, सासूबाईंना विश्वासात घेतल्याशिवाय भलते धाडस करू नका हो. अगो राधे, धाडस आहे का हे? मी जाऊन त्याला फक्त विनवणी करणार आहे.
अहो काकू, तुमच्या विनंतीला मान देऊन या जखमी अवस्थेत जर तो घराबाहेर पडला तर आयता शिपायांच्या हाती सापडेल. एका क्रांतिकारकाचा बळी दिल्याचं पातक मात्र लागेल आपल्याला. मग काय करू म्हणतेस? राहू दे उमेला रात्रभर त्याच्या बरोबर. अहो उमा काय लहान आहे का? स्वतःचे रक्षण करू शकते ती, तेवढी धमक आहे हो तिच्यात. आणि त्या बाळकृष्णाच्या मनात वावगा विचार येणार नाही याची खात्री आहे हो मला. तुझे काय जाते बोलावयास? अहो काकू, जशी बयो तशीच उमा आहे हो मला. अहो माझी लेकच आहे ती, तिची काळजी मला नाही असे समजू नका हो. हा, पण याच्या उपर जर काही वेगळा विचार तुमच्या डोक्यात आला आणि वावगे वागायचे ठरवले तर मीच सांगेन सगळ्यांना की हे तुमचे कारस्थान आहे. ते अगो वहिनी, कुठला क्रांतिकारक शिरलाय की काय हिच्या अंगात? मी चला दे इथे. काय चाललंय तुझे? काय मी पाहिले हो तूच यांच्या डोक्यावरून हात फिरवीत तल्लीन झाली होतीस. हो खरे ते मला आवडलेत ते. मी लग्न करणार आहे त्यांच्याशी. ते मला इथनं लांब घेऊन जाणार आहेत, खूप लांब. या कोंडवाड्यातून, त्या लोचट राक्षसापासून सगळ्यांपासून लांब घेऊन जाणार आहेत. दूर, खूप दूर. आम्ही नाही थांबणार इकडे. मला आवडलेत ते, खूप खूप आवडलेत. काका काका. काय रे नारायणा, कोण होती ती मंडळी? शिपायांनी माहिती पुरवली ती अशी की ते लोक पुण्याहून नव्हे तर रत्नागिरीहून आले होते. गुंड प्रवृत्तीचे लोक होते ते. लहान मुलीशी लग्न जमलं हे कळताच आपले वल्लभपंत श्रीमंत असामी म्हटल्यावर त्यांच्याकडून पैसे उकळायच्या उद्देशाने आले होते. आणि या देवलाशी काय संबंध त्यांचा? नाही, यांच्याशी त्यांचा काही संबंध नाही. देवल, आला तसे 2 दिवस राहा. आमचे काही एक म्हणणे नाही. हा, मात्र तुमची मते गावात मांडू नका. तुम्हाला काय थुडकूस घालायचं असेल तो तिकडे तुमच्या पुण्या मुंबईत घाला. घरी दारी नुसता पसाराच पसारा. काय झाले? एवढी तणतण का करताय? माझी तणतण दिसतीये, पण आजूबाजूला काय घडते हे नाही दिसत आहे तुम्हाला. बयूने पुन्हा काही गोंधळ तर घातला नाही ना? अहो, एक वेळ गोंधळ परवडला, पण बयूचे प्रश्न नकोसे झालेत मला.
उद्या सासरी गेल्यानंतर काय होणार आहे ना कुणास ठाऊक. नाही नाही, सासू फार समंजस आहे तिची. ती बयोला नक्की सांभाळून घेईल. असे म्हणून विषय संपवले की झाले. आम्हा बायकांना काय काय सोसावे लागते ना हे नाही कळायचे तुम्हास. पण त्यासाठी बाईचा जन्म घ्यावा लागतो. इकडून तिकडून सगळीकडून फक्त कुचंबना. काही बोलायचे म्हटले तर अगोचरपणाचा ठपका. मग काय मूग गिळून गप्प बसायचे. जाऊ दे, आपणच बोलायचे आणि आपणच ऐकायचे. बाईचे भोग बाईनेच भोगायचे ना. अहो ऐकून घ्या माझं. अहो अहो आज झाले तरी काय ना. आई 9 मास वाहिले उदरी तिचा धरी. 9 मास वाहिले उदरी तिचा धरी काहीतरी अभिमान. गोविंदराव, तुम्ही खरंच तुमच्या मनीची व्यथा या कोऱ्या पानावर उतरवा. स्त्रियांचे अर्थ टाहो या पानांवर उमटू द्या. स्त्रियांच्या मनीची व्यथा आणि जीवघेणी कथा तुमच्या पदांद्वारे श्रोत्यांपर्यंत पोहोचू द्या. माझा विश्वास आहे तुमची अस्वस्थता हीच तुमची सिद्ध लेखणी बनेल आणि इतिहास रचेल. आत्ताच्या आत्ता हे गाठोडे उचलायचे आणि परतीच्या प्रवासाला लागायचे. नारायणराव अहो, काय बोलताय तुम्ही? तुम्हीच तुमच्या काकांचा गैरसमज दूर केलात ना. म्हणून तर त्यांनी मला इथे राहण्याची परवानगी दिली आहे. हो, पण आता विषाची परीक्षा घ्यायची नाहीये मला. काय बोलताय तुम्ही? आता स्पष्टच बोलतो. तुमचे इथले वास्तव्य आमच्या सदाशिवाच्या हिताचे नाही. पुण्यातील वास्तव्यात पुरोगामी विचारांचे वारे शिरलेच आहे त्याच्या डोक्यात. तुमच्या संगतीने नवमत वादाची ठिणगी जर त्याच्या डोक्यात पडली तर भडका उडेल त्याच्या डोक्याचा. आणि ते नकोय मला. ठीक आहे, तुम्हाला भीती वाटत असेल तर जातो मी. पण संगतीच्या परिणामांचा विचार करता मला सांगा, आपल्या हिंदुस्थानात काय कमी संत महात्मे जन्माला आले? मग त्यांच्या संगतीमुळे सारा हिंदुस्थान एव्हाना भक्तिमय व्हायला हवा होता. परंतु वास्तव मात्र विपरीत आहे. आपल्याकडील संतांना उभ्या हयातीत अग्निपरीक्षेला तोंड द्यावं लागतं. मरणोत्तर त्यांना पालखीचा मान मिळतो. याहून मोठे दुर्दैव काय? तुमच्या ह्या शब्दजालात आत्ताचे तरुण अडकतात आणि आपल्या भविष्याची राख रांगोळी करून घेतात. आमच्या सदाशिवाच्या बाबतीत ते व्हायला नकोय. तेव्हा तुम्ही आता इथून निघून जा. म्हणजे तुम्ही सगळे व्यक्तिशः चांगलेच आहात, पण चांगल्या व्यक्तिमत्वांमागे वैचारिक बैठक नसेल तर नव्या पिढीला आपण काय देणार? माझे गुरु अण्णासाहेब किर्लोस्कर नेहमी सांगतात, आपण समाजाचे देणं लागतो. त्या दृष्टीने विचार व्हायला हवा. या बाबतीत मात्र मला या गावात फारच उणीव भासली. म्हणजे आपल्या काकांचेच उदाहरण घ्या ना. एकेकाळी देशभक्ती त्यांच्या हृदयात काठोकाठ भरली होती, पण काय झाले त्याचे? गोऱ्यांच्या आमिषाचे पारडे देशभक्तीपेक्षा जड झाले. एकीकडे सवलतींचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे संस्कारांच्या नावाखाली विदेशी विचारांना, मग ते कितीही हितावह का असेना, त्यांना मात्र मूठमती द्यायची. असो, आज मी गावातल्या झोळाई देवीच्या दर्शनाला गेलो होतो आणि मला जाणवले की ते एक जागृत देवस्थान आहे. त्या झोळाई देवीकडे मी मनोमन प्रार्थना केली, या गावात
किंबहुना आमच्या सदाशिवरावांच्या कुळात असा पुत्र जन्माला यावा जो नवविचारांचा पुरस्कार करेल आणि या समाजाला योग्य दिशा देईल. येतो. गोविंदराव, तुमच्या लिखाणात व्यत्यय येऊ नये म्हणून मी बाहेरच थांबलो होतो. हे असे अचानक तयार होऊन आणि गाठोडे घेऊन कुठे निघालात? खरे तर मी तुम्हाला हेच सांगायला येत होतो की मी निघतो आता. हो, असे अचानक? काका आजोबांनी सांगितले होते ना की 2 दिवस राहा म्हणून. नाही, ते खरे आहे, पण तुमच्या तीर्थरूपांना माझे इथे राहणे मान्य नाही. काय? अहो, मी बोलतो त्यांच्याशी. नको, मला आता कोणाचेही मन दुखवायचे नाही. त्यांना अशी भीती वाटते की माझ्या संगतीचा तुमच्यावर परिणाम होईल. अहो, अशी संकुचित वृत्तीची माणसं घरोघरी आहेत. आपण कुठपर्यंत पोहोचणार? पण माझ्या नाटकाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य मी इमाने इतबारे करणार आहे. सदाशिवराव, तुमच्या गावातील विजोड विवाह संबंधांवर मी नवे मराठी नाटक लिहिणार आहे. नाटकाचे नावही सुचले आहे, संगीत शारदा. शारदा नावाच्या एका लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वयस्कर माणसाशी जुळतो, पण तो होत नाही बरं का. तिच्या आयुष्यात एक तरुण येतो आणि तोच तिचे पाणी ग्रहण करतो. बिचाऱ्या उमाच्या आयुष्यात हा प्रसंग येईल की नाही मला कल्पना नाही, पण माझा हा विचार माझ्या नव्या नाटकामध्ये मी ठामपणे मांडणार आहे. येतो. काय अवतार करून ठेवला ना स्वतःचा. तुला मौज वाटली ना? तुमचा अवतार बघून कोणाला मौज वाटणार नाही? झाले तर मग. आम्ही तुला खुश करण्यासाठी मिशा काढल्या. म्याव, म्याव. तू आणि उमा ते सतत तोंड पाडून असता म्हणून थोडी गंमत. म्याव, म्याव. हे बोलताई, खूप दिवस झाले आपण उंदीर मांजराचा खेळ खेळलो नाही. आज खेळूया का? चालेल, चला आपण खेळूया उंदरी मांजराचा खेळ. पण दरवेळेस तर उमा ते मांजर बनते आणि आपण चिंटुकले उंदीर. हो, पण यावेळी उमा त्याला नाही जमणार. का? तिचं काहीतरी बिनसलंय. आता काय बिनसले तिचे? ती धड माझ्याशी बोलत नाही. कोणाला सांगू नका, पण आईने तिला मारले. काय? हो, मी स्वतः पाहिले. पण आईने का मारले तिला? आपली आई तर कधीच मारत नाही आपल्याला. म्हणूनच तर मलाही आश्चर्य वाटलं. मी विचारलं आईला, पण मग ती माझ्यावरच नाके भरली. मोठ्यांच्या मोठ्या थरा, आपण त्यात पडू नये हा, असे प्रभाकर दादा म्हणत होता. आता आपण सगळे उमातेकडे जाऊया. मी सांगितले ना, तिचे काहीतरी बिनसले आहे म्हणून. म्हणूनच तर जायचं. आपण या अशा मिशा काढून आलोय पाहून तिलाही आपल्या सोबत खेळायचं वाटेल. म्याव, म्याव. तिला भेटायचे म्हणजे वरच्या खोलीत जावं लागेल. अर्थातच. अरे पण आई रागवेल ना. तिने बचावून सांगितले की वरच्या खोलीत जायचं नाही, आणि तुम्हालाही सांगायला सांगितलंय. का? तो बाळकृष्ण दादा वरच्या खोलीत आहे म्हणून? तुम्हाला रे काय माहित त्या बाळकृष्ण दादा बद्दल? तो बाळकृष्ण दादा आला तेव्हा आम्ही जागेच होतो. हो, मी सुद्धा. बयोताई, मोठ्या आजींनी सांगितलेले आम्हाला लक्षात आहे. आम्ही ही बाब कोणालाच सांगणार नाही. फक्त मी नानांना मगाशी सांगितलंय. काय? नर्मदे, आपल्या घरात क्रांतिकारक आहे. हो, माडीवरच्या खोलीत. अगो नर्मदे, काय सांगतेस काय? अरे दादा, गोष्टीतल्या गोष्टींवर काय विश्वास ठेवतोयस तू? गोष्ट?
म्हणजे? अरे आपल्या तीर्थरूपांची गोष्ट सांगत होते मी मुलांना. कसा त्या काळी एका क्रांतिकारकाला माडीवरच्या खोलीत आसरा दिला होता ते. हो की नाही सखू? हो, मला गोष्ट खूप आवडली आहे. हो सखू मावशी, झोपायची वेळ झाली, चला. अगो नर्मदे, ती सांगत होती की दादा लहानपणी गोष्ट सांगितल्यावर तूही अशीच बडबड करायचा. तुझीच लेख, तुझाच कित्ता गिरवतीये. नाही अगं, ती मला सांगत झोप होती. आता. दादा विचार करू नकोस, झोप आता. यातील गोम एकच आहे. पुरुष सत्ताक व्यवस्थेने जाणीवपूर्वक स्त्रियांना दुय्यम नाहीतर अत्यंत खालचा दर्जा प्रदान केलाय. रूढी परंपरेच्या नावाखाली स्त्रियांच्या पायात साखळदंड घातले गेलेत. एकीकडे स्त्रीला मातेचा दर्जा देऊन तिला पूज्य मानायचे, तर दुसरीकडे स्त्री ही केवळ भोग्य वस्तू मानून तिचे लचके तोडायचे. परस्त्रीमध्ये आपली माता किंवा भगिनी दिसू नये यापेक्षा दुर्दैव ते काय. ज्योतिराव फुले यांच्यासारख्या महान व्यक्तीला विधवा केशवपन विरोधात लढा द्यावा लागतो. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करावी लागते. याची या तथाकथित व्यवस्थेला लाजही वाटू नये. समस्त स्त्री जातीला चोहो बाजूनी केवळ आणि केवळ अत्याचारच सोसावा लागतोय. हिंदवी स्वराज्यासाठी तर आम्ही प्राणपणाने लढतोच आहोत. आता गरज आहे स्त्री अत्याचाराविरुद्ध लढा देण्याची. हो ना, पटतेय ना तुम्हास? मग या लढ्याची सुरुवात तुमच्यापासूनच करा. माझी साथ आहे तुम्हाला. करा माझ्याशी लग्न. घेऊन जा मला या उकिरड्यापासून लांब, इतक्या लांब की जिथे या घाणीने बरबटलेल्या व्यवस्थेची नजरही पोहोचता कामा नये. अरे तुम्ही इथे कसे काय? आणि हे काय, आपल्या उंदरा मांजराचा खेळ खेळताय होय? हो, पण गणपत झाले का तुमचे? काय गो, ओरडायला काय झाले? पुरुष मंडळी झोपतायत ना. अगो, महादेव आणि गणपत तोंड धुवायला गेलेत. ही काही वेळ आहे का तोंड धुवायची? को उमा आतेला खुश करण्यासाठी आम्ही काजळच्या मिशा तोंडाला लावून मांजर बनलो होतो. मग झाली का तुमची उमा आते खुश? हो झाली. तो बाळकृष्ण दादा आहे ना, त्यांनी उमा आतेला नाटकातले स्वगत शिकवले. मग आम्ही पण रिओढली. काय नाटकातले स्वगत? हो, उमा आते म्हणत होती, मग तिच्या मागे आम्ही म्हणत होतो. अगो काय म्हणत होतात? युवराज, या दासीला पावन करा, लग्न करा माझ्याशी. बापरे, असं म्हणाली उमा? अग ते नाटकातले खोटे खोटे. कराल ना उद्धार या उमेचा? हे बरे, ज्याच्याशी लग्न ठरले त्याच्याकडे पाहून तोंड फुगून बसते आणि वरच्या खोलीत माझ्याशी लग्न करा म्हणते. या उमेचे काही खरे नाही.
नारायणा, आजची न्याहारी इतकी वाईट होती की काय बोलावे. बापू, आजची न्याहारी सुभद्रा काकूनी केली होती. सुभद्राने? तरीच म्हटलं थालीपीठ होते की दगडाचे पोळे. राधा कुठे गेली? मला राधाच्या हातचा स्वयंपाक आवडतो हे माहित असून सुद्धा तिने काय नाही केलं थालीपीठे. माहितीये मला, तुम्हाला राधेच्याच हातचा स्वयंपाक आवडतो. आणि एवढेच असेल ना तर राधेलाच बसवा डोक्यावर. मी जातेच कशी माहेरी निघून. सखू कुठे गेली कार्टे? तू सापडलीस? तुम्ही कशाला सखूच्या मागे विहिरीला प्रदक्षिणा घालताय? विहिरीला प्रदक्षिणा घालून घालून तुमचा आकार सुद्धा विहिरी सारखा झालाय. तुम्ही धावताय सखूच्या मागे, पण आम्हाला धरणी कंपाचे हादरे बसतायत. त्याचं काय? हो, टोमणे मारण्याशिवाय दुसरे येते काही तुम्हास? जरा शिका, नारायणाकडनं शिका. बायको आणि मुलांवर कसे प्रेम करावे ते. पुरुषाचे हृदय जिंकावे तर त्याचा मार्ग पोटातूनच जातो, हे माहित आहे का तूस? अगो, राधेच्या हातच्या सुग्रास स्वयंपाकानं या नारायणाचे हृदय गुलाबासारखे फुलते. मग तो प्रेम करील नाही तर काय? तुमच्या हातचे खाऊन हृदय धडधडू लागते, पोट मळमळायला लागतं. नावे ठेवण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही तुम्हास. सखू, कार्टे, इकडे ये. आता जर इकडे आली नाहीस ना तर चेटकिणीला तुझे नाव सांगेन. चल खाऊन घे. 3 दिवसानंतर तुझी आईच सांभाळेल तुला. मी काही तुझ्या भानगडीत पडणार नाही गो बाई. बयो, उमा आत्तेला बरे नाहीये म्हणून तुझी आई तिच्या सोबतीला माडीवरच्या खोलीत गेली आहे. आता 3 दिवस तुला तिला भेटता यायचे नाही. जा खेळायला जा पाहू. मला आईची खूप आठवण येते. मला जायचंय. नाही सांगितलं ना तुला एकदा? मग नाही जायचं. उमा आत्तेला बरे वाटत नाहीये, तरी तिला शिक्षा केल्यावरच्या खोलीत राहायची, तेही 3 दिवस. ते काही नाही, मला आईला भेटायला जायचंय. बयो, हट्ट करायचा नाही. बरं, एक काम कर, साऱ्या मुलांना घेऊन झोळाई देवीच्या देवळात जा. छान देवीचे दर्शन घे. जा, पळ पाहू जा. कधी कळ मिळणार? ही लग्न नाही झाले तर बरे. मलाही नकोय ती दोन्ही लग्ने व्हायला. माझे पुण्याचे मित्र गोविंद बल्लाळ देवल जेव्हा या गावात आले होते आणि जेव्हा त्यांना तुमच्या उमा आत्याच्या लग्नाविषयी कळले तेव्हा त्यांना मोठाच धक्का बसला. लहान कुमारीचे म्हाताऱ्याशी लग्न ही रूढी त्यांना कायमची नष्ट करायची आहे. आणि त्यांचे हे मत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते एक नाटकही लिहिणार आहेत. त्यांनी त्या नाटकाचे नाव सुद्धा ठरविले आहे, संगीत शारदा. खरेच का? होयच मुळे. त्या नाटकात एका लहान मुलीचे लग्न एका म्हाताऱ्याशी होणार असते, पण ते होत नाही. कारण त्या लहान मुलीला एक छान तरुण मुलगा भेटतो आणि त्यांचे लग्न होते असे दाखवणार आहे. माझे देवीकडे हेच मागणे आहे की तुमच्या उमा आत्याच्या आयुष्यात असाच एक छान मुलगा यावा आणि तिचे लग्न व्हावे त्याच्याशी, अगदी गोविंदरावांच्या कल्पनेतल्या नाटकासारखे. हो, असेच व्हावे आणि आपलेही लग्न मोडावे, म्हणजे मी माझ्या आई सोबत राहू शकते आणि तुम्हालाही शहरात जाऊन लोकांची सेवा करता येईल. मला काय करायचे आहे हे लक्षात आहे तुमच्या? हो तर, आणि तुमच्या मनासारखे व्हावे असेही वाटते. ते फूल भरतच नाहीये. मी जाऊन उजवं फूल खाली पाडू का? नाही नाही, ते आपण करायचे नसते, ते देवी करणार. पण देवी कौल का देत नाहीये? आपण असे करूया
की सगळ्यांनी डोळे मिटून मनोभावे देवीला नमस्कार करूया, म्हणजे तिला आपल्या मनातले कळेल. चला मिटा डोळे.